भारतातील सामाजिक सुधारणांच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी आहेत ज्यांनी आपल्या कार्याने समाजाच्या विचारधारेत मोठा बदल घडवून आणला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यामध्ये मानवतेचा गाभा होता. त्यांनी प्रत्येक माणूस समान आहे हा विचार समाजात रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांची समाजसेवा ही केवळ कल्पना नव्हती तर कृतीतून उभारलेली होती. त्यामुळेच ते केवळ सुधारक नव्हे तर समाजाचे खरे मार्गदर्शक ठरले. महर्षी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी जमखंडी येथे झाला. ते एका साध्या पण संस्कारित कुटुंबात वाढले. बालपणापासूनच त्यांच्यात विचारप्रवृत्ती आणि संवेदनशीलता दिसून येत होती. समाजातील अन्याय त्यांच्या कोवळ्या मनाला अस्वस्थ करत असे. त्यांच्या घरातील धार्मिक वातावरणानेही त्यांच्या मनात नैतिक मूल्ये रुजवली. पण त्यांनी अंधानुकरण कधीच केले नाही. ते नेहमी प्रश्न विचारत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत. हीच जिज्ञासा पुढे त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याची वाट ठरली. बालपणीच त्यांच्या मनात समानतेचा विचार दृढ होत गेला. बालपणी घडलेला एक प्रसंग त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. एका अस्पृश्य व्यक्तीला मंदिरात जाऊ दिले नाही हे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. देव सर्वांसाठी समान असताना ही भेदभावपूर्ण वागणूक का दिली जाते हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी आईला विचारले पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्या क्षणी त्यांच्या मनात समाज बदलण्याचं बीज अंकुरले. हा प्रसंग त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत राहिला. त्यांनी ठरवले की या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचाच. हीच त्यांच्या सुधारणावादी प्रवासाची सुरुवात होती. शिंदे यांचे शिक्षण पुण्यात झाले, जिथे त्यांना नव्या विचारांचा परिचय झाला. शिक्षणाने त्यांच्या विचारांना अधिक खोली दिली. त्यांनी समाजशास्त्र, धर्म आणि मानवी मूल्यांचा अभ्यास केला. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर विचार करण्याची क्षमता आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलता येतो हा त्यांचा ठाम विश्वास झाला. त्यामुळेच त्यांनी पुढील आयुष्यात शिक्षणाला समाज परिवर्तनाचे साधन बनवले. प्रार्थना समाजाशी संपर्क आल्याने त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला. या संस्थेने त्यांना धर्माकडे वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला शिकवले. जातीभेद आणि कर्मकांडापेक्षा माणुसकी अधिक महत्त्वाची आहे हा संदेश त्यांना मिळाला. त्यांनी या विचारांना स्वीकारले आणि त्यांना आपल्या कार्याचा आधार बनवले. प्रार्थना समाजामुळे त्यांचे विचार आधुनिक आणि प्रगल्भ झाले. त्यांनी समाजाला नवीन दिशा देण्याची तयारी केली. या संघटनेने त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतले. तेथे त्यांनी धर्म, समाजव्यवस्था आणि पाश्चात्य विचारसरणीचा अभ्यास केला. या अनुभवामुळे त्यांचे दृष्टिकोन अधिक व्यापक झाले. त्यांनी विविध संस्कृतींना जवळून पाहिले आणि त्यातून समतेचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. भारतातील सामाजिक समस्यांकडे पाहण्याची त्यांची नजर अधिक परिपक्व झाली. परदेशातील अनुभवांनी त्यांना समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा दिली. भारतात परतल्यावर त्यांनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित करण्याचा निर्धार केला. त्या काळात भारतीय समाजात अस्पृश्यतेची प्रथा अतिशय पक्की होती. दलितांना शिक्षण, मंदिर प्रवेश आणि मूलभूत हक्क नाकारले जात होते. ही स्थिती शिंदेंना असह्य होती. त्यांनी या अन्यायाविरुद्ध उघडपणे लढा सुरू केला. त्यांनी लोकांना समजावले की ही प्रथा मानवतेच्या विरोधात आहे. त्यांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रवास, सभा आणि चर्चांचा उपयोग केला. त्यांच्या कामामुळे अनेक लोकांच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. त्यांनी समाजाला विचार करायला भाग पाडले. सन 1906 मध्ये त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. ही संस्था दलितांच्या शिक्षण, आरोग्य आणि सन्मानासाठी कार्यरत होती. त्यांनी शाळा, वसतिगृहे आणि समाजोपयोगी उपक्रम सुरू केले. या त्यांच्या प्रयत्नांनी वंचित समाजाला नवीन आशा मिळाली. हे मिशन त्या काळात क्रांतिकारक मानले गेले. त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवले की बदल शक्य आहे. त्यांच्या संस्थेमुळे हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आले. ते समाजाच्या खऱ्या अर्थाने सेवेसाठी झटत होते. एकदा एका गरीब मुलाने शिक्षणासाठी मदतीची विनंती केली. त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. शिंदेंनी त्याची परिस्थिती ओळखली आणि स्वतः त्याची फी भरली. त्यांनी त्याला प्रोत्साहन देत सांगितले की शिक्षण कधीही सोडू नकोस.
तो मुलगा पुढे जाऊन शिक्षक बनला. त्याच्या यशामागे शिंदे यांची मदत आणि विश्वास होता. हा प्रसंग त्यांच्या दयाळू आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतो. त्यांनी अनेकांचे जीवन अशाच प्रकारे बदलले. महर्षी शिंदे यांनी महिलांच्या शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले. त्यांना ठाऊक होते की महिलांशिवाय समाजाचा विकास शक्य नाही. त्यांनी विधवा आणि दुर्बल महिलांसाठी काम केले. त्यांनी स्त्रियांना आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा दिली. त्या काळात महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे मोठे धाडस होते, पण त्यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या. त्यांनी समाजात समानतेचा पाया मजबूत करण्याचे कार्य केले. महर्षी शिंदे यांच्या मते धर्म हा केवळ विधी आणि कर्मकांडापुरता मर्यादित नसावा. त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे आणि त्याच्याशी प्रेमाने वागणे होय. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, उच्च-नीच भेदभाव आणि जातीव्यवस्थेचा कठोर विरोध केला. त्यांच्या विचारांमध्ये मानवतावादाची छाप स्पष्ट दिसते. त्यांनी सर्व धर्मांचे सार एकच असल्याचे सांगितले आणि समतेवर आधारित समाजाची कल्पना मांडली. त्यांच्या या प्रगत विचारांमुळे अनेक लोकांच्या मनातील गैरसमज दूर झाले आणि नवा विचार प्रवाह निर्माण झाला. एक अत्यंत प्रभावी प्रसंग त्यांच्या समाजकार्याचे प्रतीक ठरतो. एका ठिकाणी दलितांना वेगळे बसवून जेवायला सांगितले जात होते. हे पाहून शिंदेंनी स्वतः त्या दलितांसोबत बसून अन्नग्रहण केले. या कृतीने त्यांनी शब्दांपेक्षा कृतीतून समतेचा संदेश दिला. समाजातील अनेकांना हा धक्का बसला, पण त्यातून विचारांची क्रांतीही घडून आली. त्यांनी दाखवून दिले की खरी सुधारणा बोलण्याने नव्हे तर आचरणाने होते. त्यांच्या या धाडसी पावलामुळे अनेक लोकांनी आपल्या चुकीच्या प्रथा सोडण्याचा विचार केला. शिंदे यांनी समाज जागृतीसाठी देशभर प्रवास केला. त्यांनी विविध गावांमध्ये जाऊन भाषणे, सभा आणि चर्चा आयोजित केल्या. त्यांच्या ओजस्वी वाणीने लोकांना पटवून देण्याची ताकद होती. ते नेहमी लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करत आणि स्वतः विचार करण्याचे महत्त्व समजावत. मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही हा त्यांचा संदेश जनमानसात रुजत गेला. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तनाची लाट निर्माण झाली. त्यांनी लोकांच्या मनात असलेले भेदभावाचे भिंती हळूहळू कमी करण्याचे काम केले. त्यांच्या या सुधारक भूमिकेमुळे त्यांना विरोधालाही सामोरे जावे लागले. काही लोकांनी त्यांच्या विचारांना विरोध केला, तर काहींनी त्यांना सामाजिकदृष्ट्या दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे यांनी कधीही आपल्या मार्गावरून माघार घेतली नाही. त्यांचा निर्धार दृढ होता. त्यांनी सर्व टीका आणि अडथळे शांतपणे सहन केले, कारण त्यांना विश्वास होता की सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय निश्चित असतो. त्यांच्या संयम आणि चिकाटीनेच त्यांच्या कार्याला यश मिळाले. एकदा त्यांच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी काही लोकांनी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, "मी जे करतोय ते समाजाच्या हितासाठी आहे, थांबण्याचा प्रश्नच नाही." त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे विरोधकही काही प्रमाणात शांत झाले. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि शांतता यांच्या जोरावर मोठे बदल घडवून आणता येतात. त्यांच्या या वृत्तीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. त्यांनी संघर्षाला घाबरू नका असा संदेश दिला. महर्षी शिंदे यांनी लेखनाच्या माध्यमातूनही समाजाला जागृत केले. त्यांनी अस्पृश्यता, सामाजिक विषमता आणि धर्म यावर अनेक लेख लिहिले. त्यांच्या लेखनशैलीत स्पष्टता, तर्कशक्ती आणि संवेदनशीलता दिसून येते. त्यांनी लोकांना विचार करायला भाग पाडले. त्यांच्या लिखाणाने शिक्षित वर्गातही जागृती निर्माण केली. त्यांनी केवळ कृतीतूनच नव्हे तर विचारांच्या माध्यमातूनही समाज परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे त्यांचे योगदान अधिक व्यापक ठरले. त्यांच्या विलक्षण कार्यामुळे लोकांनी त्यांना महर्षी ही उपाधी दिली. हा सन्मान केवळ त्यांच्या ज्ञानासाठी नव्हता, तर त्यांच्या समाजसेवेच्या भावनेचा आदर होता. त्यांनी साधेपणाने जीवन जगले, पण विचारांनी ते अत्यंत उंच होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी दिला. ही उपाधी त्यांच्या कार्याची आणि विचारांची खरी ओळख बनली. आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 2 जानेवारी 1944 रोजी महर्षी शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजाने एक महान सुधारक गमावला. पण त्यांचे कार्य आणि विचार आजही जिवंत आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमुळे आणि चळवळीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत राहिला. त्यांची स्मृती आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी दाखवलेली वाट अनेकांसाठी मार्गदर्शक ठरते. त्यांच्या कार्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आहे. आजच्या आधुनिक युगातही महर्षी शिंदे यांच्या विचारांची गरज तितकीच महत्त्वाची आहे. अजूनही समाजात काही प्रमाणात भेदभाव आणि असमानता दिसून येते. अशावेळी त्यांच्या समतेच्या विचारांची आठवण होते. त्यांनी दिलेला शिक्षणाचा संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे. समाजात एकोपा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या तत्वांची गरज आहे.
त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर एक चळवळ होते. त्यांनी समाजाला नव्या विचारांची दिशा दिली. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की एक माणूसही ठाम निर्धाराने मोठा बदल घडवू शकतो. त्यांनी दिलेला समतेचा आणि मानवतेचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन बदलले. ते कायमच प्रेरणास्थान राहतील.